वळ्यात पुढच्या बातमीकडे, ज्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कुणाल कामराचा शो झाला तिथे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप होतोय। याची पडताळणी करण्यासाठी मुंबई पालिकेचे अधिकारी हॉटेलमध्ये दाखल झालेत। आता स्टुडिओ आणि हॉटेलवर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर ज्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कुणाल कामरा याचा शो झालेला होता, ज्या शोमुळे सध्या वाद निर्माण झालेला आहे। कुणाल कामरा यानं वादग्रस्त अशी कविता सादर केली आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद सुरू झालाय। दरम्यान ज्या ठिकाणी हा शो झाला तिथे बांधकाम अनधिकृत असल्याचा सध्या आरोप केला जातोय। त्याचीच पडताळणी करण्यासाठी मुंबई पालिकेचे अधिकारी हे हॉटेलमध्ये दाखल झालेत। त्या ठिकाणी सध्या चौकशी सुरू आहे, पडताळणी केली जातेय। आता स्टुडिओ आणि हॉटेलवर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पालिका अधिकारी हे या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पोहोचलेत। चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। दरम्यान अशी कारवाई होणार हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे। आता त्या हॉटेलवर अनधिकृत जे बांधकाम आहे त्याच्यावर हातोडा चालवला जातोय मुंबई महापालिकेच्या। नाही, दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल बोलतात आणि क्रिटिसिझम इज एसेन्शियल बोलतात, त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागतायत ही त्यांची बदनामी होते। दुर्दैव म्हणजे खरोखर मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता, सुख, शांती, समृद्धी येईल, पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट्स डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर जात आहेत का हा प्रश्न पडतो।